नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नाशिक रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 20 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आणि विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते गंधर्व नगरी भोले मेडिकल स्टोअरजवळ नाशिक रोडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार हेमंत दत्तात्रय गायकवाड, योगिता किरण गायकवाड आणि अश्विन केशव पवार आणि महाविकास आघाडीचा घटक मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर लढत असलेल्या गायत्री संतोष गाडेकर यांच्या संयुक्त प्रचार कार्यालयाचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. गंधर्व नगरी परिसरातील मतदार, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यानंतर पाटीदार भवन या ठिकाणी विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन यावेळेस करण्यात आलं होतं. खासदार अरविंद सावंत यांनी संबोधित केलेल्या मेळाव्याला खासदार राजाभाऊ वाजे, दत्ता गायकवाड यांच्यासह आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह महाविकास आघाडीतील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील मतदार, महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. अशीच पत्र येत होती आपल्या सरदारांना, आम्हाला येऊन मिळा, तुम्हाला मनसबदार करतो, तुम्हाला सगळे 20-20 गाव, 25-25 गावांचं मुख्य करतो तुम्हाला. तेव्हा येत होती का पत्र? कान्होजी जेदेंना पण पत्र आलं बरं का. आणि महाराजांसमोर गेले. महाराजांनी म्हणाले, महाराज पत्र आले म्हणा, बोलावं या, तुम्हाला मनसबदार करतो. कान्होजी जेदेंना महाराज म्हणाले, काय करताय? नाही तर घर बेचिरात करू. म्हणजे काय? अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं जाईल, घरदार जाळून टाकले जातील. भ्रष्टाचाराच्या बद्दल बोलतात त्या अशोक चव्हाण नगरे राज्याचे माजी मुख्यमंत्री, त्यांच्याबद्दल पण समाजात बोलले. आदर्श घोटाला हुआ, हमारे शहीद जवानों के लिए रखे हुए घरों को इन्होंने छीन लिया. आरोप कोण करतो? देशाचे पंतप्रधान. आणि अशोक चव्हाण भाजपात जातात. ताबडतोब क्लीन चिट. आपले पण बाटके गेले तर त्याला विचारून घ्या. आणि जरा बाटके जरा जोरात बाग देत असतात. कशासाठी गेला? मला एक कथा सांगतात, गाडीत दानावर एक गाडीत दत्तादाना सांगतोय, जे गेलेत ना 2-2 तास रस्त्यावर उभं करून ठेवलं, तुमच्या जिंदगीवर झालं काय राजासारखे येत होता, व्यासपीठावर बसवत होता, पुढे जय महाराष्ट्र होती, जिंदाबाद करत होती, शिवसेना जिंदाबाद करत, तुमच्या टाळ्या वाजवत होता. या साऱ्या सुखाला तुम्ही भोगलात, आयुष्यभर भोगलात रे. हे वैभव आहे ना, हे फक्त शिवसेना आणि शिवसेना आणि शिवसेना. त्यांचा या ठिकाणी एकच विश्वास आहे की आदरणीय उद्धव साहेब आणि राज साहेब हेच खऱ्या अर्थानं या शहराला न्याय देऊ शकतात. आपल्याला आठवत असेल, आपल्याच नेतृत्वाखाली 1994 साली याच नाशिक शहरामध्ये आपल्या नेतृत्वाखाली आपण शिवसेनेचं अधिवेशन घेतलं आणि वंदनीय बाळासाहेबांनी जगदंबेला साकडं घातलं, दार उघड बाया, दार उघड, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आली. हे ते नाशिक आहे त्याच्यावर आदरणीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं प्रचंड प्रेम आहे. आदरणीय उद्धव साहेब असतील, राज साहेब असतील, यांचं या शहरावर प्रचंड प्रेम आहे. परंतु आज आपण जर विचार केला तर या शहराची परिस्थिती काय झाली आहे. या शहरामध्ये कॉलेजच्या बाहेर अंमली पदार्थ विकले जातात. आमच्या तरुणांना त्या ठिकाणी अंमली पदार्थ व्यसन लावण्याचं काम हे सरकार करत आहे. खुलेआम कोयता गॅंग चांगल्या चांगल्या ठिकाणी गाड्या जाळल्या जातात. 6 महिन्यामध्ये 40 खून या शहरामध्ये झाले आणि सर्वसामान्य माणूस बोलायला लागला की हे शहर वाचलं पाहिजे. आणि त्यावेळेस शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं एक प्रचंड मोर्चा आपण काढला. त्या मोर्चामध्ये नाशिकचा सर्वसामान्य माणूस आला आणि आता कुठेतरी कायद्याचा बालेकिल्ला पोलीस बोलायला लागले. जर आपण आंदोलन केलं नसतं
तर भविष्यामध्ये या शहराचं काय झालं असतं याचा विचार करा. असे चित्र संपूर्ण शहरामध्ये या ठिकाणी आहे. एकंदर या ठिकाणी अजितदादाची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची या ठिकाणी युती झालेली आहे. एका बाजूला भाजप म्हणजे राज्यामध्ये एकत्र काम करायचं आणि महापालिकेमध्ये एकमेकाच्या विरुद्ध शिव्या घालायचं. परंतु या ठिकाणी आपण मनसेला एक जागा दिली होती, राष्ट्रवादीला एक जागा दिलेली, बाकीच्या जागा आपण निवडून नाशिक रोडमध्ये लढतो आहे. आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर अतिशय सक्षम आणि चांगले उमेदवार या ठिकाणी काम करतात. हे सातत्यानं ज्यांना समाजकार्याची आवड आहे, जे लोकांच्या सुखदुःखामध्ये सातत्यानं जात असतात, असे उमेदवार प्रामुख्याने आपण या ठिकाणी दिलेले आहेत. आणि नाशिक महापालिकेची 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीला हे सर्व लोक कुणालाची होळी खेळल्याशिवाय राहणार नाही, कारण सगळ्यांचा त्या ठिकाणी होणार. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.